अहिल्यानगर शहरातील बुरडगाव रोड येथील राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे। अहिल्यानगर शहराच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारे आणि नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल आता पूर्णत्वास आले आणि लवकरच नगरकरांच्या सेवेत देखील दाखल होणार आहे। बुरडगाव रोड भोसले आखाडा परिसरात उभारण्यात आलेल्या या भव्य रुग्णालयाची पाहणी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महेश लोंढे, शहर अभियंता मनोज पारखे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, इंजिनियर गणेश गाडळकर, डॉक्टर दिलीप बागल, डॉक्टर सतीश सोनवणे, रोहन सानप आदी मान्यवर उपस्थित होते। तर हे अत्याधुनिक रुग्णालय राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नियोजन समितीच्या निधीतून साकार झालंय। तब्बल 62,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या 6 मजली इमारतीमुळे आता शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे। या रुग्णालयात 125 बेडची क्षमता, 4 ऑपरेशन थिएटर, ICU, NICU, बाल रुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, 8 OPD विभाग, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ECG, पॅथॉलॉजी लॅब, कॅन्टीन, मेडिकल स्टोअर, कॉन्फरन्स हॉल, स्पेशल रूम तसेच प्रशस्त पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे हे हॉस्पिटल शहरातील सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार आहे। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, या रुग्णालयाच्या माध्यमातून लहान मुलांचे विशेष उपचार, शस्त्रक्रिया, डायलिसिस सेवा सुरू करावी। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आलंय। जुने कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखाना कालबाह्य झाला असून आता या नव्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधून गोरगरीब जनतेला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल। अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष रखडलेला महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हॉस्पिटलचं जवळपास आता कंप्लीशन झालेलं आहे। बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे अतिशय जुनं झाल्या कारणाने माननीय संग्राम भैयांनी तत्कालीन असलेले स्वर्गीय अजितदादा हे वित्तमंत्री जेव्हा होते त्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक भरीव तरतूद या शहरामध्ये गोरगरिबांचा उपचार व्हावा, एक चांगलं मेटर्निटी हॉस्पिटल व्हावं, किंबहुना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी संकल्पना घेऊन भैयांनी तो निधी आणला आणि आज जर तुम्ही पाहत असाल राजमाता जिजाऊ यांचं नाव या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्यात आलेलं आहे। हे हॉस्पिटल मला वाटतं महाराष्ट्रामधलं म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून बांधण्यात आलं अतिशय उत्कृष्ट हॉस्पिटलपैकी एक असणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये याचं काम आल्यानंतर माननीय आमदारांनी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी असं सांगितलं की काही गोष्टी अजून बाकी आहेत आणि त्यासाठी निधीची उपलब्ध लागणार आहे। आणि डॉक्टर या नात्याने मला उत्सुकता होती की नेमकी काय बांधलं गेलेलं आहे। गणेशराव आणि या परिसरातल्या सर्व नगरसेवकांनी देखील प्रचंड मेहनत घेतली इथं जागेची उपलब्धतेपासून दैनंदिन कामकाज पाहण्यामध्ये। तर जवळपास निधीची तरतूद झाल्यावर 3 महिन्यामध्ये हे हॉस्पिटल लोकांसाठी कार्यान्वित होईल। ज्या पद्धतीने अहिल्यानगर शहराचा विकास आमदारांच्या माध्यमातून चालू आहे, माननीय पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि आज माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातूनच या हॉस्पिटलला पूर्ण करण्यासाठी जो काही निधी लागेल तो मी माननीय नामदार साहेबांना विनंती करेल, भैयाही विनंती त्यांनी केलेली आहे आणि एक अतिशय अद्भुत असं हॉस्पिटल निर्माण या ठिकाणी पूर्ण केलं जाईल। तर त्याची आज पाहणी होती आणि अशा अनेक प्रकल्प भविष्य कालावधीमध्ये येत्या माझ्या मते 1 मेला काही भूमिपूजन माननीय आमदार साहेबांनी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते ठेवलेले आहेत। तर 3-4 प्रकल्प असेल। पुढील 3 महिन्यात या सुविधा नागरिकांसाठी खुल्या होतील। महाराष्ट्रातील महापालिकेमध्ये अहिल्यानगर महापालिकेच्या मालकीचे हे उत्कृष्ट आणि आदर्श हॉस्पिटल ठरेल। ते पुढे म्हणाले, हॉस्पिटलमधील काही उर्वरित कामांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल। तर आमदार संग्राम जगताप म्हणाले,
अहिल्यानगर महानगरपालिका आणि नगरकरांच्या मालकीचा सुसज्ज हॉस्पिटल असावं ही अनेक वर्षांची इच्छा होती. स्वर्गीय अजित पवार यांच्या सहकार्यामुळे मोठा निधी उपलब्ध झाला. आता काही किरकोळ कामे बाकी असून त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. शहर विकासाच्या संकल्पनेतून एका मागोमाग एक कामे पूर्ण केली जात आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, हरित नगर उपक्रम, तारापूर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट कामाचं लोकार्पण, नेहरू मार्केटचं भूमिपूजन तसेच सावेडी बस स्थानकाचं भूमिपूजन हे कार्यक्रम महाराष्ट्र दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. एकूणच नगर शहराच्या आरोग्य सेवेत ऐतिहासिक भर घालणारे हे हॉस्पिटल आता लवकरच सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण असून अहिल्यानगरच्या विकासाच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. आताच आपल्याला जसं सूर्यदादांनी सांगितल्याप्रमाणे की बऱ्याच वर्षापासून एक प्रयत्न होता की कुठेतरी अहिल्यानगर महानगरपालिकेचं एक मोठं अद्ययावत रुग्णालय झालं पाहिजे आणि त्याच्याकरता आता ती वाटचाल पूर्णत्वाकडे चाललेली आहे. तर त्याच्यामध्ये जी काही कमतरता होती त्याच्याकरता आम्ही आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांना आम्ही विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी जे काही कमतरता असेल त्याच्यामध्ये पूर्ण केली जाईल अशी त्यांनी शाश्वती दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही सूर्यदादाला विनंती केली की तुम्ही देखील एकदा पाहणीला आल्यानंतर की आपल्याला देखील त्याच्यामध्ये अजून अंतिम टप्प्यामध्ये काय काय आलेलं आहे आणि काय अजून दुरुस्ती असं सूचना असेल हे आपण सुचवावी आणि तशा प्रकारे आज पाहणी देखील करण्यात आली आहे. आता 1 तारखेला देखील आपल्या महानगरपालिकेचे महापौर धनंजय भाई जाधव यांनी देखील एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे की हरित नगरचा. त्याच्या बाबतीत देखील पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते तो कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचप्रकारे बरेच नवीन आता लाईट्स आपल्या तारापूर रोडवरती लागलेल्या आहेत किंवा मागेही आपल्या पत्रकार चौकापासून तर आपल्या नागापूरच्या पुलापर्यंत लाईट लावलेल्या आहेत की ज्याने आपल्याला लाईट लागल्यानंतर की कुठंतरी महानगरामध्ये आलो आहे असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण रस्ते त्या दर्जाचे होत आहेत म्हणून लाईटची देखील आवश्यकता आहे. तसं आता तारापूर रोड हा आता पूर्ण झालेला आहे. त्याचं देखील लाईटचं उद्घाटन पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचप्रकारे नेहरू मार्केटचं भूमिपूजन की जे नेहरू मार्केट एक वेगळी ओळख आपल्या अहिल्यानगर शहराची होती तर ते मार्केटात उभं राहिलं पाहिजे. तिथं भाजीवाल्यांपासून तर व्यापारीकरणापर्यंत सगळ्यांना जागा मिळाली पाहिजे असं नेहरू मार्केट त्या ठिकाणी उभा राहणार आहे. त्याचंही भूमिपूजन आणि असे वेगवेगळे कार्यक्रम शहरामध्ये आपल्याला पार पाडणारे सावेडीचं जे काही बसस्थानक आहे की त्याचा देखील शासनाच्या माध्यमातून नामदार विखे पाटील साहेब असतील, सूर्यदादा असतील यांच्या माध्यमातून प्रयत्न करून तो निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचं देखील भूमिपूजन 1 तारखेलाच हे पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम हे त्या माध्यमातून पुढं जसं काळ पुढं जाईल तसंच शासनाच्या माध्यमातून शासनाच्या मदतीनं आणि लोकांच्याही सहकार्यातनं हे अहिल्यानगर शहर एक चांगल्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या नकाशावरती मोठं शहर, विकसित शहर आणि चांगलं शहर हे सगळ्या वेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि त्याच्याकरता एक चांगल्या पद्धतीची एक मदत जी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री हे देखील आज या ठिकाणी तत्पर राहून ही सगळी मदत उपलब्ध करताय. तर आपल्याला देखील नागरिकांना विनंती करू की आम्ही 1 तारखेला हे जसं महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रामधलं एक मोठं शहर म्हणजे नावारूपाला येतं आहे त्या बाबतीमधल्या एक मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच अहिल्यानगरवासियांनी सहभागी व्हावं एक अशी विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांना करतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.